श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची। उधळा गुलाल वाजवा नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले। अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी। अशक्य ही सारे करतोस शक्य, एका क्षणात येऊ नकोस मी पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास हे स्वामी समर्था। इसवी सन 1459च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर्गुण पादुकांची स्थापना केली आणि शैल यात्रेस निघून गेले व या यात्रेचे निमित्त साधून ते उत्तर भारतातील एका कर्दळी वनात अदृश्य झाले। या कर्दळी वनात महाराजांनी सुमारे 300 वर्ष कठोर असे तप केले। या कालावधीत महाराजांच्या भोवती मुंग्यांनी वारुळ निर्माण केले होते। असेच दिवस जात होते। एके दिवशी उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या त्या कर्दळी वनात लाकूड तोडण्यासाठी आपल्या कुल्हाडी समवेत आला होता आणि योगायोगाने उद्धव पण त्याच वारुळाजवळ असलेल्या मोठ्या झाडावर ते तोडण्यासाठी चढला होता। खरं तर उद्धवाचे निमित्त साधून स्वामी समर्थांनी भक्तांच्या कल्याणासाठी आपला अवतार प्रकट करायचे ठरवले होते, म्हणून उद्धव तेथे आला होता। तो झाडावर लाकूड तोडण्यासाठी घाव घालतच होता की त्याच्या हातातून त्याची कुल्हाड निसटली व जवळच असलेल्या मुंग्यांच्या वारुळास लागली। त्याची कुल्हाड वारुळास लागताच तेथून रक्ताची धार वाहू लागली। ते पाहून उद्धव झाडावरून खाली उतरला व त्या वारुळासमोर गेला आणि क्षणातच त्या वारुळातून एक दिव्य प्रकाश येऊ लागला व त्यातून एक अजानबाहू तेजस्वी अशी मूर्ती प्रकट झाली। हे म्हणजे आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज होय। कुल्हाडीचा घाव स्वामींच्या भांडीवर लागला होता, त्यातून रक्तही वाहत होते। हे सर्व पाहून उद्धव घाबरला। आपल्यामुळे या महापुरुषाला इजा झाली या विचाराने त्याला फार दुःखही झाले होते। आपण यांची तपश्चर्या भंग केली आहे, यामुळे ते आपल्यावर क्रोधित होतील या विचाराने तो घाबरला होता। भक्तांसाठी मातेसमान असणाऱ्या स्वामी माऊलींनी उद्धवाला अभय दिले व भिवू नकोस मी पाठीशी आहे असा आशीर्वाद देऊन तेथून निघून गेले। तर ही आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची कथा। तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामींच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ।